भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान राणीबाग इथं पेंग्विनच्या नवीन जन्माला आलेल्या पिल्लांची नावं इंग्रजीमध्ये ठेवण्यात आलेली आहेत आणि ही नावं मराठीत ठेवली जावीत यासाठी भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राणीबागेच्या गेट समोर आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि पेंग्विनच्या पिल्लांची नावं मराठीमध्ये करावीत अशी मागणी करत बॅनरबाजी देखील केली। या आंदोलकांची आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी संवाद साधला। पाहूया। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात म्हणजे राणीच्या बागेमध्ये नवजात 3 पेंग्विनची नावं ही इंग्लिशमध्ये ठेवण्यात आले, यावरूनच वाद उफाळलेला आहे। या पेंग्विनच्या पिल्लांची नावं मराठीत ठेवण्यात यावी अशा प्रकारचं एक आक्रमक आंदोलन या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी करण्यात येत आहे। काही बोर्ड सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत, या बोर्डवरती काही प्रतिकात्मक नावं सुद्धा आहेत। नक्की आपण त्यांचे संवाद साधू। आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी नितीन बनकर जे आहेत, काय सांगाल सर? एकूण 3 पेंग्विनची जी नवजात पिल्लं आहेत त्यांची नावं मराठीत ठेवण्याची मागणी तुमच्याकडनं होती, परंतु पेंग्विनलाच विरोध होता जर सुरुवातीला पाहिलं। पेंग्विनला विरोध होता असं नाही, परंतु ज्यावेळी पेंग्विन ह्या राणीबागमध्ये आली त्यावेळी त्यांची इंग्रजी नाव होती, ते आपण समजू शकतो, किंवा त्यावेळी ते बाहेरून परदेशातून आली होती। परंतु ज्यावेळी ह्या मराठी मातीमध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पेंग्विनच्या पिल्लांचा जन्म झाला, त्या पिल्लांची नावं मराठीमध्ये असावी अशी आमची अपेक्षा आहे। पण राणीबागचं प्रशासन हे नेहमी सातत्याने मराठीवरती अन्यायकारक भूमिका घेते। कुठेतरी मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न राणीबागच्या प्रशासन सातत्याने होत आहे। आम्ही काही प्रतिकात्मक नावं दिलेली आहेत, हीच नावं असावं असा आमचा आग्रह नाही, परंतु ज्यांच्या दबावाखाली येऊन तुम्ही नावं बदलत नाहीत ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे, हे त्यांच्या निदर्शनामध्ये आम्ही आणून द्यायचा प्रयत्न करतो। म्हणून काही अशी आम्ही याच्यामध्ये उपवास नाही किंवा कोणाला आम्हाला टार्गेट करायचं नाही, परंतु ही नावं असावीत असा आमचा आग्रह आहे। मराठी नावं ही आता या नव्या प्राण्यांची असली पाहिजेत अशी मागणी ही भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। मात्र यावरती पालिका प्रशासन असेल किंवा वीर जिजामाता भोसले उद्यानाचं प्रशासन असेल, कशाप्रमाणे सकारात्मक प्रतिसाद देतं आणि नावं बदलतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।